अशी एक जी वृत्ती आहे, ज्या वृत्तीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, ज्या वृत्तीने अगदी जगद्गुरू श्री संत तुकोबारायांना मारहाण केली, अगदी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती या समाजासाठी, धर्मासाठी अत्यंत घातक आहे. आणि एवढंच नाही तर आज वारकरी संप्रदायातीलच अनेक महाराज मंडळीमध्ये ती वृत्ती दिसून येत आहे. बघा, अगदी जबाबदारीने बोलतोय, कारण मी जे वेगवेगळे विषय मांडतो आणि त्यामध्ये खाली येणाऱ्या ज्या अत्यंत काही आक्रमक कॉमेंट अशा असतात की ये तुला बघून घेतो, हे करतो, ते करतो, म्हणजे यांच्यामध्ये एवढी हिंसक प्रवृत्ती नेमकी कुठून आलेली आहे. लक्षात घ्या, मी काही यांना कोणालाही घाबरणारा माणूस नाही, कारण माझा पाया सुद्धा एकदम पक्का आहे. हा पाया म्हणजे केवळ अभ्यासाचा नाही, अभ्यासाचा तर पक्का आहेच, परंतु सामाजिक चळवळीचा सुद्धा माझा पाया भक्कम आहे. लक्षात घ्या. त्यामुळे या लोकांना मी साम दाम दंड भेद कोणत्याही मार्गाने सामोरं जायला अगदी तयार आहे. आणि स्वतःच्या जीवावर, कोणा दुसऱ्याच्या नाही, तेवढी क्षमता, तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. कारण यातील काही लोक पार आरे तुरे बोलण्यापर्यंत आलेले आहेत, यांना बोलण्याची सुद्धा मर्यादा राहिलेली नाही. अगदी तेच अनुभव तुकाराम महाराजांना त्यांच्या काळामध्ये आले होते. प्रचंड त्रास या लोकांनी तुकोबारायांना दिला होता आणि हे त्रास देणारे त्यावेळेस नेमके वेगळे होते आणि सध्या वेगळे आहेत. म्हणजे हे वारकरी संप्रदायामध्ये येऊन सुद्धा वारकरी संप्रदायाची जी मूळ भूमिका आहे, समतेची आहे, मानवतेची आहे, सर्वसमावेशकतेची आहे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर ही जी भूमिका आहे, सर्वा घटी राम ही जी भूमिका आहे, सर्वाभूती वासुदेव ही जी भूमिका आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ही जी भूमिका आहे, ही भूमिका या लोकांना मान्य नाही. लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये जर ही परिस्थिती असेल तर तुकोबारायांच्या काळामध्ये किती भयानक परिस्थिती होती. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा, पंडित हे ज्ञानी करीतील कथा, न मिळती अर्था निज सुखा, तुका म्हणे जैसी लाचासाठी वाही, देतील हे नाही ठावी वस्तू. तुकोबारायांचे असे अनेक प्रमाण आहेत पंडिताविषयी किंवा त्यांच्या एकंदर आचरणाविषयी, किंवा पंडितांनी कशा पद्धतीने या ज्ञानी लोकांनी म्हणवणाऱ्या कसा त्रास दिलेला आहे, हे अगदी पाहण्यासारखं आहे मित्रांनो. आणि हे पंडितांचे गुण लक्षात ठेवा, हे पंडितांचे गुण आज आमच्या वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळीवर दिसत आहेत. अगदी काल, आता त्यांनी मला काल फोन केला त्यामुळे मी पोस्ट ती दाखवत नाही, परंतु अगदी शाहू महाराजांची काल मी पोस्ट टाकल्यानंतर त्यावर सुद्धा अगदी शाहू महाराजांना सुद्धा एकेरी भाषा बोलण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे. मागलती सुद्धा एक जण मला म्हणत होता शाहू महाराज तर नास्तिक आहेत वगैरे वगैरे, म्हणजे जे शाहू महाराज शेवटपर्यंत राम राम करीत होते त्या शाहू महाराजांना या लोकांनी नास्तिक ठरवून टाकलेलं आहे. म्हणजे वाचन करायचं नाही, शाहू महाराजांचं कार्य काय, त्यांचं वेदोक्त प्रकरण काय. लक्षात ठेवा, जे शाहू महाराज आंघोळ करायला इतक्या थंडीचं सुद्धा पंचगंगा नदीवर आंघोळ करायला जायचे, म्हणजे किती भक्ती शाहू महाराजांकडे होती. त्यावेळेस सुद्धा तिथं मंत्र म्हणण्यासाठी एक पंडित असायचा, परंतु तो पंडित ज्या पद्धतीने वागत होता, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने वाकला, पुराणोक्त मंत्र शाहू महाराजांसाठी म्हटले आणि तिथून जो वाद सुरू झाला आणि छत्रपतींना वेदाचा अधिकार आहे की नाही हा जो वाद सुरू झाला, आणि काल एक मला म्हणत होता की वेदाचा अधिकार कधी नाही, कोणाला नाही. अरे, महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण घडलेलं आहे, यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे. अगदी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला, त्यांना सुद्धा वेदाचा अधिकार नाकारला, आणि परत कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी तो राज्याभिषेक घडवून आणला, हा सगळा इतिहास साक्षीला असताना आणि त्याचा एकत्रित डॉक्युमेंटेशन शाहू महाराजांच्या सगळ्या आर्काइव्हमध्ये आहे. आणि असं असताना सुद्धा, म्हणजे एवढे स्पष्ट पुरावे असताना सुद्धा, अगदी गाथेमध्ये सुद्धा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंभे मोकलिलो, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आणि म्हणजे
तुकाराम महाराजांना सुद्धा वेदाचे अक्षर घोकण्याचा अधिकार नव्हता. अगदी तुम्ही जर महिपती बुवांचं जरी ग्रंथ जर पाहिला त्यामध्ये सुद्धा तुकोबारायांना शूद्र म्हटलेलं आहे. अगदी अनेक लेखकांनी सुद्धा तुकोबारायांना त्या काळातल्या शूद्र म्हटलेलं आहे. स्वतः त्या व्यवस्थेने तुकोबारायांना शूद्र म्हटलेलं आहे. आणि कलियुगामध्ये लक्षात ठेवा, परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर फक्त 2च वर्ण उरले आणि बाकी सगळे, एक ब्राह्मण आणि दुसरे बाकी सगळे शूद्र, ही जी मांडणी झाली. आणि यानंतर लक्षात ठेवा, आणि अनेकांचे मग बहुजनांचे उपनयन संस्कार विधी झाला नाही. आज बघा महाराष्ट्रामध्ये किती मराठ्यांचे, किती ओबीसींचे उपनयन किंवा मुंज होते, काढा यादी तुम्ही. आणि जर मग या सर्व बहुजन समाजाला वेदाचा अधिकार आहे का? तुकोबाराय काय म्हणतात? वेदाचे गव्हार न कळे पाठका. बघा, वेदाचे गव्हार न कळे पाठका याचा अर्थ तुकोबारायांनी कुठून ना कुठून, अधिकार नव्हता तरी सुद्धा कुठून ना कुठून मिळवून वेद वाचले होते. आणि वेदातलं जे ब्रह्माचं समत्व आहे, लक्षात ठेवा, ते तुकोबारायांना खूप भावलं होतं. तुकोबारायांची एकंदर आकलन किंवा काय कळलं तुकोबारायांना, की वेदाचे गव्हार न कळे पाठका, अधिकार लोका नाही इरा. इतर लोकांना तर वेदाचा अधिकारच नाही. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं, मग सगळ्यांना अधिकार असणारं नेमकं साधन काय आहे? ते भक्तीचं साधन आहे, ते नामस्मरणाचं साधन आहे. विठ्ठलाचे नाम सुलभ सोपे रे, तारी एक सरे भवसिंधू. आणि मग वेदाच्या विषयी आम्ही काय म्हणतो? जे तुकोबारायांनी मांडलं आम्ही तेच मांडतो. शाहू महाराजांनी वेद नाकारले का? नाही. शाहू महाराजांनी वेदशाळा काढली. शाहू महाराजांची भूमिका होती की जसा ब्राह्मणांना अधिकार आहे तसाच बहुजनांना अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे. आपला, त्यांचा आणि तुमचा आणि आमचा धर्म जर एक असेल तर तुम्हाला जेवढा धर्मामध्ये अधिकार आहे तेवढाच आम्हाला सुद्धा भेटला पाहिजे, ही भूमिका आहे. परंतु तुम्हाला पुराणामधले, शास्त्रामधले असे कितीही श्लोक दाखवता येतील की शूद्राला अधिकार नाहीत, अगदी शूद्राला वेद वाचण्याचा अधिकार नाही. तुम्हाला श्लोकवर स्क्रीनवर टाकतो बघा, शास्त्रामधला, शूद्राने जर वेद वाचले तर त्याची जीभ छाटावी, शूद्राने जर वेद ऐकले तर कानामध्ये शिश वतावं, अशा शिक्षा शास्त्राने दिलेल्या आहेत. मग एकीकडे हे शास्त्र प्रमाण मानतात. लक्षात ठेवा, आता हे कीर्तनकार एकीकडे शास्त्र प्रमाण मानतात. मग शास्त्रच सांगते तुम्हाला वेद वाचण्याचा, ऐकण्याचा अधिकार नाही. मग तुम्ही ते शास्त्र प्रमाण का मानत नाहीत? कारण हे बहुतांशी कीर्तनकार हे बहुजन समाजातले आहेत, म्हणजेच धर्मानुसार, शास्त्रानुसार हे शूद्र आहेत. मग यांना जर वेदाचा अधिकार नसेल तर मग हे वेदाविषयी भाष्य का करतात? अरे बाबांनो, त्यासाठी तुम्हाला सगळा नीट अभ्यास करावा लागेल, नीट समजून घ्यावा लागेल विषय. तुकोबारायांनी कोठेही वेद नाकारलेला नाही, परंतु सरसकट सगळा ॲक्सेप्ट ही केलेला नाही. आता शास्त्रामध्ये जे असे श्लोक आहेत जे भेद करणारे आहेत, काही पशुहिंसेचं समर्थन करणारे आहेत. अगदी वेदामध्ये युप कशाला म्हणायचं? यज्ञामध्ये बळी देण्याचा पशु ज्या खांबाला बांधून मारला जातो त्या खांबाला युप म्हणतात. बघा, म्हणजे यज्ञामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पहिल्या काळामध्ये पशुहिंसा व्हायची. मग असा यज्ञ तुकोबारायांनी नाकारलेला आहे. याच्यामध्ये असं चुकीचं काय आहे? मग यज्ञामध्ये दिली जाणारी पशुहिंसा कीर्तनकारांना या मान्य आहे का? लक्षात घ्या. आणि हे सगळं आहे, पुराव्यासहित आहे. तुम्ही वाचा, वेद वाचा, आरण्यक, ब्राह्मण्यक हे ग्रंथ वाचा. त्यामध्ये पशु कसा कापायचा, कोणता भाग कापायचा, कोणता खायचा, यज्ञामध्ये कसा तो अर्पण करायचा, हवीर द्रव्य कसं असतं, ते सगळं आलेलं आहे. आणि मी ऑन रेकॉर्ड बोलत आहे, लक्षात ठेवा, विथ प्रूफ बोलत आहे, ऑन रेकॉर्ड बोलत आहे. हा माझा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जा. मी तुम्हाला यज्ञामध्ये कशी पशुहिंसा, कसा पशु बळी दिला जातो, हे सगळं तुम्हाला पुरावे तिथं कोर्टामध्ये द्यायला मी तयार आहे. कारण वेद काय मी लिहिलेले नाहीत किंवा हे शास्त्र काय मी लिहिलेले नाहीत. ह्याच शास्त्रामधलं आहे, ह्याच वेदामधलं आहे. मला फक्त ते आणायचे आणि तुमच्यासमोर मांडायचं तिथं पुरावा म्हणून. त्याच्यात काय एवढं काय विशेष आहे? अगदी मनुस्मृतीमध्ये सुद्धा आहे पशुहिंसा. आणि हे सगळे संदर्भ, पुरावे, पुस्तकं माझ्याकडे आहेत. त्यामुळे मला कुठं जायची सुद्धा गरज नाही. आणि त्यामुळेच तुकोबारायांनी हे यज्ञ का नाकारले? नेने, जप, तप, अनुष्ठान, याग,
मी हे जप तप अनुष्ठान या यज्ञ या मार्गाने जाणार नाही, हे जाणत नाही. तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यज्ञ करणाराला फटकारला आहे. तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेची फळ, कारे सिनलासी वावगा, न भजता पांडुरंगा, यजन याजन तप व्रते करीती, विकल्पे नागवती शुद्ध पुण्या. याला पर्याय दिलेला आहे यज्ञाला, कर्मकांडाला. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली, फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार, कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार. किंवा आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे सगळं सांगितलेलं आहे. कर्मकांड, सकाम कर्मकांड, ज्यामध्ये पैसा द्यावा लागतो, घ्यावा लागतो, हे सगळं मग ते कथेच्या माध्यमातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, कर्मकांडाच्या माध्यमातून असेल, पूजेच्या माध्यमातून असेल, अभिषेकाच्या माध्यमातून असेल, वारकरी साधू संतांनी हे नाकारलेलं आहे. आणि करायचं असेल तर विना मोबदला, पैसा न घेता. लक्षात ठेवा, अगदी तुकोबराय म्हणतात यज्ञ करणं हे जर पुण्यकर्म आहे. काय म्हणतात तुकोबराय? यज्ञ करणं जर हे पुण्यकर्म आहे असं जर तुम्ही समजता, तर त्याच्या बदल्यामध्ये पैसा घेणं काय म्हटलेलं आहे? पुण्य विकराते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो, आत्महत्यारा हा विषयांचा लोभी, म्हणावे ते नाभी करवी दंड, नागवला अल्पलोभाची साठी, घेऊनी काचवटी परिसदिला, तुका म्हणे हात झाडिले परत्री, श्रमतोची श्रोत्री वेठी केली. हे सगळे अभंग पहा, म्हणजे तुमच्या विषय लक्षामध्ये येईल. आणि मग त्या काळामध्ये ज्यांचं पोट हे त्या कर्मकांडावर, यज्ञावर, यागावर अवलंबून आहे, ते लोक तुकोबारांच्या विरोधामध्ये उभा राहणारच. आज लक्षात ठेवा, आज 50-60 हजार घेणारे काही कीर्तनकार आहेत. आज जर तुकोबाराय असते तर याच्यावर काही ना काही भाष्य केलंच असतं, बोलले असते. हे लोक तुकाराम महाराजांच्या विरोधामध्ये उभा राहिले असते, कारण प्रश्न पोटाचा आहे. तुकोबारांनी सांगितलं आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा. एक जणांनी तर मला याचा अर्थ सुद्धा वेगळा सांगितला होता. लक्षात घ्या, ठेवा. परंतु आता वारकरी संप्रदायातील किमान आता 99% लोक हा अर्थ मान्य करतात. मग आम्ही नेमकं वेगळं काय सांगत आहोत? आम्ही म्हणतो की वारकरी साधू संत पुराणाला मानत होते, वेदाला मानत होते, धर्माला मानत होते, अजून काय पाहिजे, परंतु त्यातील चुकीच्या गोष्टी मानत नव्हते. त्याचे पुरावे आहेत, मानत नव्हते म्हणून. गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद, कारण पशुहिंसा, अजून काही बऱ्याचशा बिभत्स गोष्टी आहेत, अत्यंत भेदाच्या गोष्टी आहेत. मग त्या नाकारणारच ना, आणि त्यामुळेच त्यांनी त्या चुकीच्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. परंतु वेदातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र 100% मान्य केलेल्या आहेत. आता एकीकडे संत म्हणतात की पुराणाकडे पाहून कीर्तन करा, पुराण प्रमाण मानतात. परंतु ते मानताना सुद्धा लक्षात ठेवा, ते मानताना सुद्धा त्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, कथा आहेत, ज्या बोधप्रद आहेत, समाजहिताच्या आहेत, आणि ज्या चुकीच्या आहेत. लक्षात ठेवा, जिथं भेद आहे, उदाहरण द्यायचं म्हटलं तर गबाळाचे ग्रंथी कारे पडा सदा, मिथ्या भेदावादा वागविता. अरे सारखं त्या पुराणामध्ये कशाला डोकं घालतात? तिथं काय आहे? भेद आहे. मिथ्या म्हणजे खोटा भेद, माणसामध्ये भेद उभा केलेला आहे. आणि याचा पुरावा जर द्यायचा म्हटलं तर विष्णू पुराणामध्ये शतधनु राजाची जी कथा आलेली आहे बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? बुद्धी जर स्वतंत्रपणे वापरली की कुत्र्या कावळ्याचा जन्म होतो. आता ती कथा सांगायला आजचा विषय नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला ती कथा सांगतो. तुम्ही नक्की वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात विषय येईल. म्हणजे संतांची एवढी चांगली भूमिका आहे की जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवतावादी आहे ते ॲक्सेप्ट करायचं, जिथं भेद नाही ते ॲक्सेप्ट करायचं, जिथं माणसामध्ये भेद केलेला आहे ते नाकारायचं. आता यामध्ये चुकीचं काय आहे? यावरून चिडण्यासारखं काय आहे? यामध्ये रागावण्यासारखं काय आहे? यामध्ये फार आरे कार्य म्हणण्यापर्यंत काय आहे? आणि यावर एक निकोप चर्चा होऊ शकते, संवाद होऊ शकतो. आपल्या पहिल्या वेदांताच्या काळामध्ये लक्षात ठेवा, वेदांत शास्त्र हा भारतीय तत्वज्ञानाचा आत्मा आहे, लक्षात घ्या. आणि त्या वेदांताच्या काळामध्ये सुद्धा ऋषी मुनीमध्ये चर्चा व्हायची, खंडन मंडन व्हायचं, तात्विक चर्चा व्हायची.
एका ऋषीचं एक मत असायचं, दुसऱ्या ऋषीचं वेगळं मत असायचं, परंतु पार त्यांची पार आरे कार्य असं भांडणं नव्हते, एक निकोप चर्चा व्हायची. लक्षात घ्या, माझी ही भूमिका आहे, माझं हे म्हणणं आहे, तुझं ते म्हणणं आहे, संतांचं हे म्हणणं आहे, अशी चर्चा व्हायची. परंतु याचा विसर 90% महाराज मंडळींना पडला आहे. एक निकोप चर्चा कशी करायची, एक सुदृढ चर्चा कशी करायची, पार पंडित ज्या पद्धतीने वागत होते, एकदम तुकोबारायांचा ज्या पद्धतीने तुकोबारावर तुटून पडत होते, अजिबात ऐकून घ्यायची तयारी नाही. म्हणजे पार गाथा बुडवून टाकायची, लगेच मारहाण करायची, या रोलमध्ये आलेले आहेत. आणि माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. मी जे बोलतो याचे सगळे स्क्रीनशॉट आहेत, कॉमेंट आहेत, हे सगळे पोस्ट आहेत, सगळे पुरावे आहेत, तेव्हाच बोलत आहे. त्यामुळेच मी हमेशा म्हणत असतो, वारकरी संप्रदायातील जे जाणकार मंडळी आहेत यांनी पुढं होऊन यावर बोलणं गरजेचं आहे. असं पाठ राखून करून चालणार नाही. जर वारकरी संप्रदायामध्ये आसाराम बापूला मानणारे जर लोक असतील, आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, आणि अशामध्ये आसाराम बापूला जर राम मंदिरामध्ये VIP दर्शन भेटत असेल, आणि अशा आसाराम बापूचं जर समर्थन होत असेल, आणि असे आसाराम बापूचे समर्थन करणारे लोक, पुरावा आहे माझ्याकडे, विथ प्रूफ बोलत आहे, जर वारकरी संप्रदायामध्ये असतील तर हे किती भयानक आहे, चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. आणि काही मंडळी तर वारकरी संप्रदायामध्ये असे महाराज कीर्तनकार आहेत की आसाराम बापूसाठी आक्रमक व्हायला तयार आहेत, समोरच्याला फार मारामारी करायची तयारी, इतके कट्टर समर्थक बनलेले आहेत. अरे कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत. लक्षात ठेवा, आता माझ्यासारखा एक खंबीर आहे न भिणारा, परंतु बाकीचे सगळेच माझ्यासारखे असतील असं नाही ना. तुम्ही जर अशा पद्धतीने आक्रमक पद्धतीने जर अशा पद्धतीने आसाराम बापूची जर बाजू घेऊन रेटून घेऊन चालणार असाल तर हे किती मोठं अधपतन आहे. तरी त्यामुळेच म्हणत आहे, जाणत्या लोकांनी, संप्रदायातील ज्येष्ठ लोकांनी, आणि या ज्येष्ठ लोकांनी पुढं कोणी सुद्धा येऊन बोलायला तयार नाही, याचं परत दुःख आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, संत तुकोबारायांनी सांगितलं, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडते दारोदार. मग हे वितभर पोटासाठी दारोदार हिंडणारे कोण आहेत? पोटासाठी संत झाले तर कलित बहुत, हे मग सध्याच्या काळामध्ये हे कोण आहेत? बहुत आहेत तुकोबाराय म्हणतात, अगदी घरोघरी आहेत म्हणतात, मग हे कोण आहेत? सोपा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला उत्तर शोधायचं आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि 99% महाराज मंडळी जो एक चुकीचा अर्थ सांगतात, वेदबाह्य लंड बोले जो पाखंड, त्याचे काळे तोंड संतामध्ये. मी तुम्हाला आज अर्थ सांगणार नाही, मुद्दा म्हणून सांगणार नाही, परंतु तुमच्याकडून अपेक्षा आहे की मला कॉमेंटमध्ये याचा खरा अर्थ सांगा. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. बाकी वारकरी संतांची वेदाविषयी नेमकी काय भूमिका आहे, एकंदर अगदी सविस्तर डिटेलपणे, थोडा मोठा व्हिडिओ होईल तो एकाच दिवशी, 8 दिवसाच्या अंतरामध्ये तुमच्यासमोर मी नक्की मांडेल. आपलं मत नक्की कळवा.